नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसानची KYC करणे सुरू झालेले आहे. PM किसानची KYC कशी करावी घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून याची A to Z माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. चला मित्रांनो, जास्त टाईमपास न करता आपण व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया. जर तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलमधून जर का तुम्हाला KYC करायचं असेल तर आपल्या मोबाईलमध्ये तुम्हाला हे PM किसानचे ॲप इन्स्टॉल करावं लागेल. या ठिकाणी पाहता तुम्ही गुगलमध्ये सर्च करायचं आहे PM किसान. त्यानंतर PM किसान अशा प्रकारे सर्च केल्यावर या ठिकाणी तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. PM किसान GOI. या ठिकाणी हे PM किसानचे ॲप इन्स्टॉल केल्यावर ॲप तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यावर तुम्हाला अशाच प्रकारे अलाउ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अलाउ या ऑप्शनला क्लिक केलं अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केलं अशा प्रकारे तुमच्यासमोर मेसेज येत असेल एररचा, ॲक्सेस डिनेट फेल टू कनेक्ट विथ रिसोर्स कनेक्शन. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. ओके करून तुम्हाला पुन्हा ओपन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओपन या ऑप्शनला क्लिक केला पुन्हा तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ओपन झाल्यावर. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी PM किसान चूज लँग्वेज, जे तुम्हाला लँग्वेज पाहिजे ते तुम्हाला लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट करतो. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया. त्यानंतर अशा प्रकारे एक मेसेज येते की प्रेफर्ड लँग्वेज अपडेट. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यावर या ठिकाणी तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसतील, एक आहे अपडेट मोबाईल नंबर, त्यानंतर लॉग इनचं. त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर लॉग इन टाईपमध्ये तुम्हाला सिलेक्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील, एक आहे स्टेट ऑफिशियल, बेनिफिशियरी, एक्सटर्नल युजर, त्यानंतर विलेज ऑफिसर. तुम्हाला बेनिफिशियरी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बेनिफिशियरी ऑप्शनला क्लिक केलं तुमच्यासमोर 2 ऑप्शन तयार होतील, एक आहे रजिस्ट्रेशन ID, दुसरा आहे आधार कार्ड नंबर. तर आपण आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने समोरली प्रोसेस करूया. मित्रांनो, या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून आता आपल्याला फेशियल KYC लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक कन्सेंट फ्रॉमचा मेसेज आलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यावर कन्सेंट फ्रॉम अशा प्रकारे एक मेसेज येणार आहे. प्लीज प्रिव्हाइडेड कन्सेंट टू स्कॅन फेस फॉर KYC अशा प्रकारे मेसेज आला असून तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्कॅन फेस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. स्कॅन फेस या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्या फोनमध्ये एक दुसरं ॲप इन्स्टॉल असायला हवं. ते ॲप कोणतं तर आधार फेस RD. आधार फेस RD या ठिकाणी इन्स्टॉल असेल तुम्ही या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन करू शकता, अदरवाईज करू शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ॲपला क्लिक केल्यावर हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे जर का तुमच्या फोनमध्ये नसेल तर. अशा प्रकारे फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यावर या ठिकाणी 2 ऑप्शन तयार होतील. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 6 डिजिटचा एक MPIN बनवून घ्यायचा असते. तुम्ही कुठल्याही प्रकारे 6 डिजिटचा MPIN बनवू शकता, 1 2 3 4 5चे, किंवा तुमचे डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे MPIN जनरेट सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर तुम्ही आता आपल्या डॅशबोर्डवर ओपन झालेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी डॅशबोर्डला ओके करायचं आहे. डॅशबोर्डला ओके केल्यावर आता तुम्ही या ठिकाणी पाहता की आपलं नाव, त्यानंतर आपला फार्मर ID दिसणार आहे, फार्मर ID नाही, आपला PM किसानचा रजिस्ट्रेशन ID, त्यानंतर मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर ॲड्रेस या ठिकाणी तुमचा शेती संबंधित ॲड्रेस राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं स्टेटस दिसणार आहे की लँड रेकॉर्ड सीडिंग्स या ठिकाणी नो आहे. त्यानंतर आधार सीडिंग विथ बँक अकाउंट येस आहे. त्यानंतर KYC या ठिकाणी येस आहे. तर तुम्हाला जेही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला संबंधित कृषी ऑफिसला जाऊन तुम्हाला या ठिकाणी ते भेट द्यायची आहे. या ठिकाणी असा एक प्रॉब्लेम आहे की लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस, तर या ठिकाणी नो हे ऑप्शन आहे. तर या ठिकाणी तुम्हाला येस हे ऑप्शन पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी PM किसानचा पैसा येणार आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण KYC करत असून तर तुम्हाला एक खाली ऑप्शन पाहता आहे की KYC फॉर अदर बेनिफिशरी.
सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहता की माझी KYC स्टेटस सक्सेसफुल आहे, म्हणजे या ठिकाणी KYC करायचं काम नाही. जर का तुम्हाला KYC करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही एक ऑप्शन पाहता KYC फॉर अदर बेनिफिशरी. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अदर घरातलेसुद्धा कोणाची KYC करू शकता. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, किंवा मग तुमचे जर का KYC नो दाखवत असेल तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सर्च ऑप्शनला क्लिक करून तुमची KYC आधार ऑथेंटिकेशन करून घेऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती सांगितलेली असून तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी या ॲपमध्ये नवीन KYCची अपडेट नाही झालेली आहे. या ॲपमध्ये अजून नवीन KYCचे ऑप्शन आले नाही आहे, कारण की जुनीच KYC या ठिकाणी दाखवत आहे. एखादा आधार कार्ड नंबर टाकला त्याची ऑलरेडी KYC डन अशा प्रकारे मेसेज येत असून नवीन अपडेट या ठिकाणी यायचे आहे. जेव्हा एखादी नवीन अपडेट येणार आहे तेव्हा नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ बनवत येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ॲपमध्ये जेव्हा अपडेट येणार आहे तेव्हा नक्कीच व्हिडिओ बनवत येणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.